मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पी दुसऱ्या दिवशी मस्त अशी साडी घालते. तर अमोल विचारतो, मा आज साडी घालून? तर अप्पी बोलते, हो बाळा, आज ऑफिसमध्ये प्रोग्राम आहे. तर अप्पीला साडीच्या निर्या जमत नसते. तर तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि बोलतो, दे मी निर्या करून देतो. तर अप्पीच्या अर्जुन निर्या करून देत असतो. तेवढ्यात अर्जुनला काही बोलायचं असतं म्हणून तो बोलणार असतो. तर गायतोंडेचा कॉल येतो आणि अप्पीला लवकर ऑफिसमध्ये बोलावलं असतं. तर अपर्णा लवकर निघून जाते. इकडे अर्जुन चौकीला येतो आणि घडलेला सर्व प्रकार चिंचुकीला सांगतो. तर आणि बोलतो की मला काही करून आज अपर्णाची माफी मागितली पाहिजे, कारण की तिला आर्या खूप काही बोललेली आहे म्हणून. तर चिंचुके बोलतो, तुम्ही मॅडमची माफी मागाल तर आर्या मॅडमला काय वाटेल? तर अर्जुन बोलतो, आर्या चुकली आहे, तिची खूप मोठी चूक आहे, म्हणून तर मी माफी मागतो आहे. हे आर्या सर्व ऐकून घेते. आर्या बोलते, आता अर्जुनवर विश्वास ठेवून चालणार नाही. इकडे अर्जुन चिंचुकेने काही म्हटलं तरी अप्पीची माफी मागायला तिच्या ऑफिसला निघून जातो. अर्जुन गायतोंडेला बोलतो, मला मॅडमला भेटायचं आहे, जरा विचारून या. गायतोंडे कॅबिनमध्ये येतो आणि अपर्णाला सांगतो की अर्जुन सरांना तुम्हाला भेटायचं आहे. तर अपर्णा मॅडम बोलते, त्यांना सांगा की मी खूप कामात आहे. पहा पाहिलं तर अप्पीला काही काम नसतं, पण ती अर्जुनला धडा शिकवण्यासाठी भाव खात असते. मनावर दगड ठेवून ती अर्जुनला भेटायला नकार देते. हे गायतोंडेला थोडं वेगळंच वाटत असतं, म्हणून गायतोंडे अर्जुनला थोडं गोष्ट फिरून सांगतो, कारण त्याला अर्जुनला हर्ट करायचं नसतं. पण हे ऐकून अर्जुन विचारात पडतो, कारण अप्पीने कधी असं केलं नाही आहे. अर्जुनला कधी दुखावलं नाही आहे आणि अर्जुनला कधी भेटायला नकार दिला नाही, म्हणून अर्जुन खूप दुखावतो आणि अर्जुन विचार करायला लागतो आणि तिथून निघून जातो. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.